दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। हाँ, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। तू जिंदगी कसम से है, सारी खुशी तेरे दम से है, सारी खुशी तेरे दम से है। ग्रुप एक साथ जोर से राष्ट्र की सुरक्षा। बोलो भारत माता की जय। आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल, 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 आमची दोस्ती आहे कमाल, आमची दोस्ती आहे धमाल। हे 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 आहा हा हा। आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला काय करू, बोर्डासाच्या हस्ते पूजन करून नंतर आपण बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। तर त्यांना विविध स्वरूपाने सर्वांचे पहिला आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण इथे वेळ जे सांगितली त्या पहिली गोष्ट म्हणजे वेळ सांगितली त्या वेळेला बरेच जण आले। महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे शिक्षक आले पण आपण आलो नाही, हे सगळ्यात आपली मोठी चूक आहे पहिली की आपण वेळेत नाही आलो। पहिला सगळं आपल्या सर्व शिक्षकांचा सत्कार वगैरे घेणार आहोत आणि त्यानंतर सत्कार झाल्यानंतर आपण इथून नंतर गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंना हे आपण या श्लोक ऐकत ऐकत आपण लहानाचं मोठं झालो। सुरुवातीला मोठं होता आपण शिकत गेलो। आपल्या शाळेचे पण आपले 3 टप्पे असतात, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक त्यामध्ये असतात। आणि यामध्ये कसं असतं आपल्या लक्षामध्ये जास्त राहतात प्राथमिक माध्यमिक येतपर्यंत आपल्याला जास्त लक्षात राहतात। उच्च माध्यमिक वगैरे तिथून थोडं आपण हे जातो। कारण का तर मंदिर बांधत असताना पाया हा भक्कम झाला पाहिजे, तसे त्या पद्धतीनं जे सुरुवातीला माध्यमिक मध्ये जे आपण शिकतो ते आपल्या डोक्यामध्ये जास्त वेळ असतो, जास्त जातो। त्यावेळेस माझी होता आपण सगळे म्हणतो की माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे आमदार, माझे खासदार असं म्हणतो। विद्यार्थी पण हा माझी होतो।
पण शिक्षक हे एकमेव असे आहेत की ते कधी माझी होत नाही, तर ते माझे शिक्षक असतात. आपण जे असतो शाळेत येतो आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचा आपल्याला शिक्षक वाटतो. त्यावेळी आपल्याला आई वडिलांची भीती कमी पण शिक्षकांची नाही. पण बोराडे सरांचा विषय म्हणजे मला म्हणजे एक किस्सा सांगावासा वाटतो. या मधल्या सुट्टीनंतर सरांनी एकदा एक्स्ट्रा तास घेतला होता सायन्सचा आणि मला यायला 2च मिनिटं वेळ झाला. आय थिंक माझ्याबरोबर प्रदीप मोठे एक होता. आम्ही 2 जण होतो. इथं आलो आम्ही, दरवाजा बंद झाला शाळेचा दरवाजा बंद झाला. आम्ही दरवाजा बंद करताना पण मला आठवत नाही मुलगी मंजूर होती. हा तूच होती तिने बघितलं आम्हाला तरी दरवाजा बंद केला. कदाचित दरवाजा बंद केला नसतं तर आम्ही आत आलो असतो. दरवाजा बंद केल्यामुळे आम्ही बाहेर थांबवलं कंप्लीट आम्ही 1.5 तास 2 जण बाहेर उभा राहिलो होतो. कंप्लीट 2 तास बाहेर उभा राहिलो. अभ्यास केला नाही म्हणून बाहेर थांबणे किंवा आपण काय स्टडी केला नाही, अभ्यास कंप्लीट नाही, इनकम्प्लीट आहे म्हणून बाहेर थांबणे हा वेगळा विषय. पण लेट आल्यामुळे बाहेर थांबायला लागणे ही माझ्या आयुष्याची पहिली वेळ होती. मी पुण्यामध्ये असतो. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या एरियात माझी कामं चालतात. पूर्ण महादेव शिंदे. मी शेती आणि वडापाव करतोय. वडापाव पाहिजे असतील घ्यायचा खायला. भोसले. माझं BCA आणि MCA झालं. MCA नंतर मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. सर तुमच्यामुळे मला एवढा प्रॉब्लेम येतो. गावामध्येच असतोय, कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय. जत आणि शेगाव असतात. आवाज येत नाही. माझं नाव वर्षा उत्तम सुर्वे. मी 10वीला इथपर्यंत होते. 10वी 4 महिने शिकले. तिथनं लग्न झालं आणि शेती राहायला पुण्याला असते. शिक्षण 12वी झाले. 7वी शिंदे क्लासचे माझं शिक्षण 8वी झालेलं आहे. सध्या शेगावमध्ये राहते आणि 7वीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर लग्न झालं नाव घेतलं. मी गृहिणीचं काम करते. बसले मी अंतराळमधून येत होते. 10वीपर्यंत शिक्षण इथं गायकवाड. मनीषा भगवान गायकवाड. आणि मी 10वीपर्यंत इथंच होते. परत सांगोला BA कम्प्लीट केलं. तिथून लग्न झालं. फौजी आहेत माझ्या बेस्ट. लोखंडे. सध्याचं नाव रुपाली संजय गुलाळ. मी 5वी पासून 12वी पर्यंत इथं शिकले.
हे सगळ्या गुरुवारांचं. आता पण एखादं प्रकरण आठवलं की कानामध्ये असं वाजतं की बाबा त्या सरांनी शिकवलं म्हणून. आणि माझं शिक्षण BA हिस्ट्रीमध्ये केलेलं आहे मी. आणि मी आता ॲडमिशन घेते हिस्ट्रीमधूनच पर्यटनचं. आणि माझं DED पण कंप्लीट झालं अंबाबाई तालीम संस्था मिरज. 2 वर्ष मी जॉब केला पण आता घरीच. माझं नाव अर्चना मोहन पवार. आताचं सध्याचं देसाई आहे आणि सासर कोसारीचं आहे इथं जवळच आहे. माझं शिक्षण मास्टर दाखवलेलं गेले माळी सरांच्या शेजारची मी आहे. आता माझे पुष्पांजली बाबासाहेब नाव. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर आहे. ते गायकवाड. आता सध्याचं नाव उमा गजानन चव्हाण. माझं मी 12वीपर्यंत इथे शिकले. BA आता पूर्ण केलं. BEd मी पुण्यामध्ये केलं आणि प्रॉपर शिकले. मी 11वी 12वीला इथे शिकले. आता सध्याचं नाव उषा मुकेश भोसले. मी सरपडच या चालू 12वी शिक्षण झाले आणि शेती करतोय. मानव शिक्षक गुरुजन वर्गांना आणि समोर बसणारे मित्रवर्ग. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी पण पाखरं अशी उडली की परत एकत्र यायला 20 वर्ष लागली आम्हाला. आणि त्याच्यानंतर इथली आठवण म्हटलं तर 11 ते 5 फक्त मारच भेटला. माझ्या वडिलांपर्यंत नेले. त्यानंतर माझं आजही फेवरेट टीचर माळी सर आहे. मी कुठेही गेलो तर माळी सरांचं नाव घेतो. मी सध्या सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे कोल्हापूर पाचगाव आश्रम शाळा. धन्यवाद. धन्यवाद. 7 मे आजचा दिवस. आज आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाल विकास व शिक्षण प्रसारक मंडळ शेगाव या संस्था संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेगाव या विद्यालयाची 2005-06 या 10वीच्या बॅचचा आज विद्यार्थी सस्नेह मेळावा निमित्त 2005-06 या बॅचला असणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुन्हा एकदा म्हणजे 2005-06ला तुम्ही 10वी पास आउट झाला आणि आता हे 2025-26 शैक्षणिक वर्ष चालू झालं. जवळजवळ 20 वर्षांनी पुन्हा आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. 20 वर्षांनी सगळे एकत्र आलो आहोत. शाळेसारखं वातावरण, प्रार्थना, बेल आणि पुन्हा वर्गात येऊन बसलो आहे. फक्त फरक एवढा आहे दप्तर कोणी आणलं नाही. दप्तर, जेवणाचा डबा किंवा अभ्यास पूर्ण केला नाही. शाळेचा प्रवेश नाही हा फरक आहे. शिक्षण फारसा काही जास्त बदल झाला नाही. 20 वर्षापूर्वी तुम्हाला पाहताना तुमच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स, वर्गात बसून दंगा करायचा किंवा बाकीच्या काही विद्यार्थी दशेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आजही जशाच्या तशा काही प्रमाणात दिसून येत आहेत. पण आपल्या आयुष्यातील खरा आनंद 5वी ते 10वी किंवा प्राथमिक शिक्षण या सगळ्या टप्प्यामध्ये आपण जो आनंद घेतला, जो मनमुराद हसलो, खेळलो, चिखलात फिरलो किंवा शाळा बुडवायचा आनंद, तास चुकवायचा आनंद, शाळेत वेळेवर यायचं, शाळेच्या गॅदरिंगचा आनंद किंवा ट्रिपला जायचा आनंद, खेळाच्या स्पर्धेचा आनंद, कधी कधी चिडचिड, कधी राग, कधी संताप, कधी काय काय वेगवेगळ्या कमेंट्स, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या त्या बाल्यावस्थेतल्या आनंदाच्या, सुखाच्या, समाधानाच्या आहेत. आणि पुन्हा फिरून तुम्ही त्या रिव्हर्स त्या स्टेजला जाऊ शकत नाही. कारण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामांनी सांगितलेलं आहे, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. अगदी लहानपण जे आनंदाचं सुखाचं असतंय तशा प्रकारचं सुख आपल्या आयुष्यामध्ये परत कधीच मिळत नाही. पण अशा प्रकारचे माझी विद्यार्थ्यांनी इथं नियोजन करून मला आशिषने फोन केला आणि 7 तारखेला हा कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं आणि सगळे आपण एकत्र आलो. सगळ्या गुरुवर्यांना तुम्ही आठवण केली, फोन कॉल्स केले, तुमचा व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप तयार केला असेल, आमचा स्वागत सन्मान सत्कार केला आणि आम्हाला जे समाधान, सुख, आनंद मिळाला. आणि हे जे सुख आहे, आनंद आहे, मार्केटमध्ये कुठेही कसेही मिळत नाही. आज सोन्याचा भाव कधी लाखावर जातो, 90,000 येतो, पण तुम्ही असं मार्केटमध्ये कोणतंही दुकान नाही की जिथं समाधान, 1-2 कॅरेट सुख द्या, 5 कॅरेट समाधान द्या, 10 किलो आनंद द्या, असं कुठेही मिळत नाही. हा आनंद, प्रेम आपल्या शिष्यांच्या मार्फत आम्हा सर्वांना मिळाला. मला वाटतं हा तिसरा इयत्ता 10वीचा तिसरा मेळावा असावा. हा मेळावा आयोजित करताना जो आयोजक आहे
त्याचं पहिलं आभार मानलं पाहिजे. कारण तुम्ही एक वर्ष साधारणपणे 1 वर्षभर तुम्ही जुळणी केल्याशिवाय हा कार्यक्रम आयोजित होत नाही. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अडीअडचणी, तुम्ही काही एका फील्डमध्ये कामाला नाही, सगळ्यांच्या अडीअडचणी सांभाळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. या कार्यक्रमामुळं तुमच्या ज्या बॅचची मुलं आहेत, कोण काय करतं आहे, कुणाची अवस्था काय आहे, कोण कितीपर्यंत गेलेलं आहे याची इतरांना कल्पना मिळते. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला तुम्ही कुठं आहे हे घर बसल्या बघायला तुमची चौकशी करायची काही गरज नाही. तुम्हीच आला, आम्ही असं आहे म्हणून सांगायला आला. आणि खरोखर आनंद झाला की या जगामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की त्यांना त्या व्यक्तींचा आनंद होतो, ते म्हणजे आईवडील आणि शिक्षक. की आपल्या शिष्याचा विजय झालेला, शिष्याला चांगुलपणा मिळालेला तो फक्त शिक्षकांनाच आनंद होतो आणि आपल्या मुलाचा विजय झालेला आईवडिलांनाच आनंद होतो. बाकीच्यांना वरवर दाखवत असतात पण त्यांना हेवा वाटत असतो. त्यांची गरज असायची, त्यांनाही शिक्षणाची गरज म्हणून मी 11वीला त्या विद्यार्थिनीला आमच्याकडे प्रवेश घ्यायला लावलं. 1 वर्षभर झालं आणि 12वी नंतर त्यांची शाळा. पुन्हा 12वीला गेल्यावर लग्न झालं असल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या म्हणून थांबलं होतं. मध्ये 5-7-8 वर्षाचा काळ गेला. नंतर 12वीला ॲडमिशन घेतलं आणि ती विद्यार्थिनी 12वी झाली. आणि विशेष म्हणजे ती विद्यार्थिनी यावर्षी 2025च्या 12वीच्या आपल्या विद्यालयाची ती पहिल्या क्रमांकाची पास झालेली विद्यार्थी आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थिनीनं समोर यावं. कुमारी अनुराधा इंगळे, आपला सत्कार माननीय बोराडे सर यांच्या हस्ते होते. 12वीला पहिले विद्यार्थी. नंतर कधी निरंतर गतीत झाली मती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती. 2 दिवसाची रंगत संगत, 2 दिवसाची नाती. गेल्या 20 वर्षामध्ये आपण हा एक सुवर्णयोग आणलेला आहे आणि अतिशय सकाळपासून सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आपले जुने भाव, जुने विचार एकत्र आले आणि आपणा सर्वांनी एक स्नेहबंध, थोडं मनाचा मोकळीकपणा, विचारांची देवाणघेवाण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणतो, तिथं कुठलीच बंधनं थोडी शिथिल होत असतात, मैत्रीमध्ये ते थोपून जात असतं. तर असा एक स्नेहमेळावा आपण या ठिकाणी ठेवला. अतिशय सुंदर विचार मांडले, आपण ते अवगत आणले. अशीच प्रगती आपलं म्हणजे पावलोपावली होत राहो. आणि सर्व विद्यार्थी आज पहिल्यांदाच मी तुमचा आभार मानते आणि शतशः धन्यवाद देते, कारण तुम्ही आमचा गोड सत्कार केला, आदर केला आणि अतिशय अविस्मरणीय गोष्ट म्हटलं तर त्या ठिकाणी आम्हाला परत 20 वर्ष पाठीमागे निघून अक्षरशः वर्गामध्ये बसल्यानंतर जो आनंद होता, किंवा वर्गामध्ये बसत असताना तू हुशार आहेस आणि तुला काय येत नाही असं आम्ही कधी म्हटलं नाही. पण जास्त लक्ष आम्ही ज्या मुलांना येत नाही त्यांना थोडंसं पाठीवर धपाटासह मारला असेल, तो मला आता परत तुम्ही द्या. पण प्रयत्न असा असायचा की तो सुधारला पाहिजे, यासाठी आमचा राग असायचा. तो राग त्या ठिकाणी क्रोध असा असायचा, पण त्यामध्ये काय त्या ठिकाणी क्रोधाची भावना नसायची. फक्त त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थ्यांना पुढे येण्याचा, किंवा जे विद्यार्थी आवडते आहे ते आवडते विद्यार्थी कसे असायचे, अभ्यासात पुढे आहेत त्यांचा जास्त लाड असायचा. पण इतरांचा समज कसा असायचा, मॅडम आम्हाला विचारत नाही, तिलाच तेवढं विचारतात, तसा गोड समज त्यावेळेस झाला असेल तो आम्हाला परत द्या. आणि आनंद वाटला सगळे एकत्र आलात. आणि खरोखर जीवनामध्ये तर मी स्वतः शेती करते आणि मला ते आवडतं. शेतीचं त्या ठिकाणी इतकी आवड आहे की तुम्ही सांगू शकणार. मला तिथं गेले की काम करायची इच्छा होती, बाकी काय नाही. तर ते गीत मी थोडंसं म्हणून दाखवेन. आणि मला अभिमान आहे, माझ्या वडिलांनी शेती करून शिकवले आणि त्यांना शेती करून शिकवत असताना काय त्रास झालेला आहे, थोडंसं ऊन लागलं पाहिजे, कारण आई वडिलांनी आपल्याला उन्हात शिकवले. आपल्याला ऊन लागलं पाहिजे, थोडासा कलर ब्लॅक होईल, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. पण ते कष्ट ते आपणही भोगलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी वडिलांची आईच्या आठवण झाल्यानंतर जी लिहिलेली कविता आहे ती कविता तुम्हाला म्हणून दाखवेन. शेतकरी व्हायचं आहे मला, दादा शेतकरी व्हायचं आहे मला, शेती हा मला, शेती हा मला देशाचा कला बळकट करायचा आहे मला, शेतकरी व्हायचं आहे मला, दादा शेतकरी व्हायचं आहे मला, शेतकरी व्हायचं आहे मला, दादा शेतकरी व्हायचं आहे मला. कपिला गाई दूध हो देई, धार काढायचा आहे मला, शेतकरी व्हायचं आहे मला, दादा शेतकरी व्हायचं
सांगितलेलं होतं मला नियोजन पाहिजे, बरोबर आहे? कारण त्यांनी 9:30चं टायमिंग सांगितलं. आता कुठल्या घड्याला 9:30 वाजले मला माहित नाही. त्यामुळे कसं होतंय, प्रत्येक जण सध्या व्यस्त आहे, त्यामधनं टाइम भेटत नाही. ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. ठीक आहे, आज या ठिकाणी 7 मे 2025 रोजी सन 2005-06 बॅचचे तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी गेट टुगेदरच्या माध्यमातून किंवा ज्या ज्या लोकांना शक्य आहे ते सर्वजण इथं आला आणि विद्यालयाला पुन्हा भेट दिली. तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या त्या भावना पुन्हा जागृत निश्चितपणे झालेल्या असतील, नाही असं नाही. आणि तुमचे या ठिकाणचे बेंच, या ठिकाणची अवस्था, या ठिकाणची झाडं, या ठिकाणचं मैदान, या ठिकाणचे शिक्षक, या सगळे तुमच्या मनामध्ये आठवणीमध्ये आहे. गेट टुगेदर घेत असताना महत्वाची एक अडचण मला जाणवते की मी त्यामध्येच आहे की बऱ्याच टायमाला असं होतं की आपण गेट टुगेदर घ्यायचं बऱ्याच लोकांच्या मनात असतंय, पण हे मुलं एकत्र येत नाही, त्यांचा फोन नंबर भेटत नाही, मुलींचा तर प्रश्नच नाही, कुठं कुठं लांब गेलेले असतात. बराचसा प्रयत्न करून आशिष गायकवाड शिंदे आणि बऱ्याच ज्यानं प्रयत्न केला त्याला पहिले धन्यवाद देतो आम्ही, कारण तुम्हाला सर्वांना एकत्र आणणं महत्वाचं आहे. प्रत्येकानं बऱ्याचशा आम्हाला अजूनही सूचना दिल्या ते आम्ही पालन करू एवढं बोलून मी इथला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि इथून इथला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि प्रत्येक सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं इथं आल्याबद्दल मी आभार मानतो. आपण इथून असं चिंचवीसवायला जाऊ, तिथं पुढचा कार्यक्रम होईल.
लोगों को आते हैं तो नजर, हम अगर देखो तो नहीं। अरे हो जुदा या खफा है खुदा, है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है, सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे। अरे अरे अरे
सॉरी पळा आता पुढे गेला मैं तेरे गली में आया तुम्हें सनसेट का टाइम हो ठंडी ठंडी रेत हो लेट्स गो टू पार्टी यार मुझसे ना अब वेट हो म्यूजिक चला दो शुरू करो पार्टी हो गई है बोतल पिला दो मुझको बस फिर यार I don't care पानी 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 फोटो काढतो असा होणार जाणे वातावरण काय मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिले बनून जाईल येणार सेल्फीसाठी का मला फील होणार का जाशील इंस्टावर लाईक आणि कमेंट करत पाहिजे करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार ओ बिड़ू इंटरनेशनल ट्रिप में कार्ड यूज करना जाने लोग हैं बोले तो उनके कार्ड पर 0 फोरेक्स मार्कअप है लक्ष द्या लक्ष
पाणी उडवा पाणी उडवा पाणी उडवा पाणी उडवा पाणी उडवा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल